नमस्कार. माझं नाव राठोड कैलास धोंडेबा, राहणार उंद्री, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. आज मी तुम्हाला 7 एप्रिल 2024 या रोजी घेतलेल्या महाराष्ट्र सेट एक्झाममध्ये मी आज उत्तीर्ण झालेलो आहे. त्याबद्दल मी तुम्हाला कशा प्रकारे मी तयारी केलो आज मी तुम्हाला म्हणजे 2 शब्द सांगणार आहे. पहिली ते तिसरी छोट्याशा आमच्या तंड्यामध्ये 7-8 घरांचा एक आमचा तंडा आहे. त्या तंड्यामध्ये माझं पहिली ते तिसरी शिक्षण झालं. लहानपणीच माझे आई आणि वडिलांचा मृत्यू म्हणजे निधन झालं होतं. पुढील शिक्षणासाठी आमचे एक काका ते साईडचे एक राजुरा गाव आहे, त्या ठिकाणी 5वी ते 9वी इथे माझ्या वसतिगृहात राहून शिक्षण झालं. त्या पुढील शिक्षण देगलूर या तालुक्यात 10वीला पण 10वी 11वी 12वी वसतिगृहात झालं. नंतर 12वी झाल्यावर BA ला मी प्रवेश घेतलो. BA नंतर MA केलो. मी BA ला असतानाच BA झाल्यावर काय करावं, पुढील शिक्षणासाठी काय करावं काही समजत नव्हतं. घरात कोणी शिकलेले नव्हते. मी मध्यंतरी 10वीला असताना शिक्षण चालू असताना जी उन्हाळी सुट्टी होती त्या उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही हॉटेलमध्ये काम करायचो. आमच्या तंड्यात अशी परंपरा होती की मागचे जे जुने आमचे मित्र शाळेला सुट्टी लागली उन्हाळ्यात तर 2 महिने 1.5 महिने जाऊन हॉटेलमध्ये काम करायचे. त्याच पैशाचे नंतर पुढील शिक्षणासाठी ते पैशाचे वापर करायचे. तसंच माझं पण शिक्षण मी 7वी पासून ते BA सेकंड इयरपर्यंत मी 10वीमध्ये काम केलो. 10वीला असताना मी नापास झालो. 10वीला मी 38% मला 10वीला होते. नंतर मला खंत वाटला की बा आपल्यामध्ये 10वीला असताना फारच टक्के कमी पडले असताना मला मनात एक फार वाईट गिल्टी फील होत होती. 12वीला मी 12वीला मी आर्टमध्ये ॲडमिशन घेतलो. 12वीमध्ये मला 64% पडल्यात. नंतर पुढील शिक्षणासाठी मी BA घेतलो. BA मध्ये मी 66% घेऊन उत्तीर्ण झालो. त्याच दरम्यान मी MPSCची तयारी केलो. MPSC बद्दल मला काहीच माहीत नव्हतं. मी त्या टाइमला यूट्यूबमध्ये बघत होतो की बा अनेक व्यक्तीचं मी मनोगत ऐकत होतो. त्या टाइमला मला MPSC बद्दल कळालं. BA नंतर मी MPSC केलो 2 वर्ष. MA ला ॲडमिशन होतं, MA झालं. नंतर मी तयारी असं 2 वर्ष पुण्याला राहून केलो. त्या दरम्यान हातात काहीच पडलं नव्हतं. 2-3 वर्ष गेल्या हातात काहीच नव्हतं. MA झालं, समजा झालं, काय करावं काही समजत नव्हतं. नंतर MPSC मार्फत नंतर मला अनेक पोस्ट भेटले. त्यामार्फत लिपिक मंत्रालय, क्लर्क, टॅक्स असिस्टंट आणि सध्या तलाठी पदावर मी आता कार्यरत आहे. मनात एक खंत होते की बा पुढलं शिक्षण काय तर करावं म्हणून मी असंच यूट्यूबवर पाहत होतो. माननीय DJ धनिया सर यांचा व्हिडिओ मी पाहिलो की बा MA झाल्यावर सेटनेट हा असतो प्रकार. त्या व्हिडिओ मार्फत मी सरांचे व्हिडिओ पाहिलो की बा सरांची एक तळमळ होती की बा पोरं उंच शिक्षित व्हावं, सेटनेट पास व्हावं. सरांना पण मी मेसेज केलतो. सरांनी म्हटले की तुम्ही होऊ शकता. मी म्हटलं बा आपणही करावं प्रयत्न. त्यानंतर मी सरांची बुक मी यूज केलो. पहिल्या प्रयत्नात मी काय पास झालो नाही. सेकंड प्रयत्नामध्ये मी सेट परीक्षा उत्तीर्ण आहे तुमच्या पुढे. मला या बुकचा खरंच लईच फायदा झाला. मी आपल्या येणाऱ्या तरुणांना असं सांगतो की
कोणतीही परिस्थिती आपल्याला आपल्या यशापासून आपल्याला भटकू शकत नाही. आपल्यामध्ये फक्त जिद्द, मेहनत करण्याची चिकाटी ही गोष्टी आपल्याला आवश्यक आहे आणि योग्य गायडन्स. मनात जर काही करण्याची इच्छा असेल तर आपण काही करू शकतो. आज मी एवढे बोलून 2 शब्द सांगतो की तरुणांना हार न मानता पुन्हा जोमाने तयारी करावी, मी अशी विनंती करतो. धन्यवाद.